जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीकरिता निवडणूक आयोगाची विशेष परवानगी मिळाली आहे का, तो जो प्रस्ताव गेला होता त्याला रिप्लाय मिळालेला आहे का, आणि त्यातल्या त्यात इलेक्शन कमिशनच्या वतीने रिप्लाय आलेलं एक पत्र जे आहे सोशल मीडियाला व्हायरल होत आहे, त्या पत्रामध्ये कुठपत सत्यता आहे आणि त्याच पत्राप्रमाणे आपल्या शिक्षक भरतीला देखील परवानगी मिळणार किंवा मिळणार नाही, त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तर आपल्याला हे उत्तर जाणून घेण्याची या ठिकाणी इच्छा असणार आहे की आदर्श आचारसंहितेमध्ये जे शिक्षक भरतीवर सध्या जे आहे स्टे आलेला आहे, कारण आचारसंहिता असल्याकारणाने नवीन याद्या म्हणा किंवा नवीन नियुक्त्या ज्या आहेत त्या देता येत नाही। तर त्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो प्रस्ताव विशेष परवानगीकरिता निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेला आहे त्याचं उत्तर मिळालेलं आहे किंवा नाही। तर मी जेवढी माहिती आतापर्यंत मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्यावरून आपल्याला एकच गोष्ट समजलेली आहे, अजूनही महाराष्ट्र शासनाला किंवा महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाला इलेक्शन कमिशन दिल्ली यांचं पत्र मिळालेलं नाही। त्यामुळे आपल्याला अजूनही 1-2 दिवस जे आहे किमान प्रतीक्षा करावी लागू शकते। लवकरात लवकर त्यांचा निर्णय किंवा त्यांचा जो डिसिजन आहे, रिप्लाय आहे, तो मिळाल्याची माहिती आपल्याला मिळाली की लगेच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। परंतु सध्याच्या घडीला जे आहे एक पत्र या ठिकाणी सोशल मीडियाला व्हायरल होत आहे। तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे हे जे पत्र आहे ते आपण या ठिकाणी सांगू शकतो की बाय स्पेशल मॅसेंजरच्या माध्यमातून या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे। आणि हे जे पत्र आहे ते भारत निर्वाचन आयोग सचिवालय यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही आहे, परंतु पाठवण्यात आलेलं आहे पर्सनली, आणि कालच्या तारखेला 28 मार्च 2024ला हे कुणाला इश्यू करण्यात आलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी पाहता येऊ शकतं की सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस, कोऑर्डिनेशन सेक्शन, न्यू दिल्ली आता यांना का बरं पत्र पाठवण्यात आलेलं आहे तर त्याचं जे रिझन आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे सब्जेक्टमध्ये। सब्जेक्ट काय सांगत आहे की मिनिस्ट्री ऑफ फायनान्स प्रपोजल परमिशन फॉर रिक्रुटमेंट, प्रमोशन, अपॉइंटमेंट, ट्रान्सफर in the organization of the Department of Finance Services during model of conduct, म्हणजे आचारसंहितेच्या मध्ये या ठिकाणी हे जे फायनान्स डिपार्टमेंट आहे त्या फायनान्स डिपार्टमेंटला काही गोष्टी करायच्या होत्या। त्या कोणत्या गोष्टी होत्या? काही रिक्रुटमेंट करायची होती, काही प्रमोशन करायचे होते, काहींची अपॉइंटमेंट करायचे होते, काहींचं ट्रान्सफर या ठिकाणी करायचं होतं। त्याची परमिशन या ठिकाणी मागण्यात आलेली होती। आता त्या परमिशनला दिलेलं हे उत्तर आहे, हे उत्तर आपल्या सर्वांसाठी देखील महत्त्वाचं आहे। रिप्लायमध्ये ते काय म्हणतात की सर मॅडम, आय एम डिरेक्टेड टू रेफर टू मिनिस्ट्री ऑफ फायनान्स। त्यांचं जे लेटर आहे हे लेटरचं त्यांना संदर्भ या ठिकाणी जोडलेला आहे आणि ते पत्र त्यांना पाठवण्यात आलं होतं 26 मार्च 2024 म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, 26 मार्चला या ठिकाणी पत्र पाठवलं गेलं फायनान्स डिपार्टमेंटच्या वतीने आणि 28 मार्चला त्याचा रिप्लाय देखील आलेला आहे। म्हणजे 2 दिवसांच्या कालावधीमध्येच लगेच उत्तर यांना मिळालेलं आहे। मग महाराष्ट्र शासनाचा जे प्रस्ताव आहे तो जाऊन तर बरेच दिवस झाले, मग आपल्याला उत्तर का नाही मिळालं? त्याचं कारण असं असू शकतं की दिल्लीवरून दिल्लीमध्येच पाठवण्यात आलेलं पत्र आहे, आपलं मुंबईवरून दिल्लीला पाठवण्यात आलेलं पत्र आहे, त्यामुळे थोडंसं जे आहे डिले होताना आपल्याला दिसत आहे। आता यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की रिसीव फ्रॉम ॲडिशनल सेक्रेटरी ऑन द सब्जेक्ट साइटेड टू स्टेट दॅट द कमिशन हॅज नो ऑब्जेक्शन। आता बघा त्यांनी काय निर्णय दिलेला आहे की कमिशनला ऑब्जेक्शन नाही आहे, इलेक्शन कमिशनला ऑब्जेक्शन नाही। कशाकरिता? फ्रॉम MCC अँगल। MCC अँगल म्हणजे मोड ऑफ कोड ऑफ कंडक्ट, म्हणजे आदर्श आचारसंहितेमध्ये काय काय करण्यासाठी या ठिकाणी ऑब्जेक्शन नाही आहे। तर पहिला मुद्दा त्यांनी दिलेला आहे प्रमोशन, transfer of officers subject to the condition that no official involved in the election work in any capacity is relieved or dislocated till the election process is over। म्हणजे यांनी त्या ठिकाणी जे आहे 2 गोष्टींसाठी परमिशन दिलेली आहे की कुणाचं प्रमोशन करायचं असेल तर तुम्ही बिंदास पद्धतीने प्रमोशन करू शकता, कुणाचं जर का ट्रान्सफर करायचं असेल तर तुम्ही ट्रान्सफर देखील करू शकता। फक्त एकच अट त्यांनी या ठिकाणी ठेवलेली आहे की त्याच्यामुळे जे आहे इलेक्शनच्या प्रक्रियेवर कोणत्या प्रकारचा प्रभाव पडू नये। आता
पुढे जो शेवटचा पॉईंट त्यांनी दिलेला आहे तो थोडासा घातक या ठिकाणी वाटत आहे आणि बरेचसे अभियोग्यताधारक थोडेसे पॅनिक देखील त्याच्यामुळे झालेले आहे. आता ते काय म्हणतात, फर्दर द रिक्रुटमेंट किंवा फ्रेश अपॉइंटमेंट शाल बी डिफर्ड टिल कंप्लीशन ऑफ द इलेक्शन प्रोसेस. म्हणजे यावरून त्यांनी काय सांगितलेलं आहे की नवीन रिक्रुटमेंट करायची असेल किंवा फ्रेश अशा प्रकारची जर का तुम्हाला अपॉइंटमेंट करायची असेल तर तुम्हाला जे आहे त्याच्यावर स्थगिती आम्ही या ठिकाणी देतो आहे. डिफर्ड याचा अर्थ आपण समजून जाऊया की स्थगिती आहे कधीपर्यंत, कंप्लीशन ऑफ द इलेक्शन प्रोसेस. जोपर्यंत इलेक्शनची प्रोसेस होत नाही तोपर्यंत तुम्ही नवीन नियुक्त्या या ठिकाणी देऊ शकत नाही किंवा आम्ही ते देण्याची परवानगी या ठिकाणी देत नाही. आता हे पत्र व्हायरल झाल्याच्यानंतर बरेचसे अभियोग्यताधारक या ठिकाणी पॅनिक झालेले आहे. पॅनिक होणं साहजिक देखील आहे, परंतु मला असं वाटतं आहे की आपलं जे केस आहे, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची जी केस आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीची असल्याकारणाने आणि आपली जी केस आहे त्याला 2-3 गोष्टींचा संदर्भ या ठिकाणी खूप स्ट्रॉंगली पाठवण्यात आलेला आहे. ती महत्त्वाची म्हणजे काय आहे की आपली ही जी भरती आहे मित्रांनो ती टोटली या ठिकाणी आपण सांगू शकतो की SMPIL जो चालू आहे तो SMPILच्या पूर्णपणे अधीन राहून या ठिकाणी चालू आहे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा आपल्यासाठी पॉईंट ऑफ व्ह्यू या ठिकाणी इलेक्शन कमिशनला सांगण्यात आलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या 1 ते 1.25 म्हणजे जवळपास जे आहे 1.25 वर्ष झालेलं आहे आपली जी भरतीची प्रोसेस आहे ती चालू आहे आणि कोर्टाने देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे की ही भरती प्रक्रिया या ठिकाणी चालू राहायला पाहिजे. कारण होणारं जे विद्यार्थ्यांचं नुकसान आहे शिक्षकांच्या अभावी ते नुकसान तुम्हाला भरून काढावं लागणार आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षकांची जी संख्या आहे किंवा शिक्षक जे आहे ते लवकरात लवकर मिळवून देणं हेच शासनाची जबाबदारी आहे असं नमूद करण्यात आलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भरती प्रक्रियेमधले जवळपास सर्व टप्पे पूर्ण झालेले आहे. फक्त एकच टप्पा या ठिकाणी बाकी आहे, म्हणजे जाहिरात प्रसिद्ध करणे, परीक्षा घेणे, निकाल जाहीर करणे, त्याच्यानंतर जे आहे पूर्णपणाने जे प्रिफरन्सेस आहेत ते लॉक करून घेणे. ही उत्पर्यंतची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आणि एक टप्पा तर एवढा पण झालेला आहे की याद्या जाहीर झाल्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील या ठिकाणी झालेलं आहे. फक्त यांना नियुक्त्या देणे बाकी आहे. तर हे संपूर्ण जी सिच्युएशन आहे ती हे जे समोर असलेलं जे पत्र आहे त्या पत्रापेक्षा थोडीशी भिन्न आपल्याला या ठिकाणी निश्चितपणाने दिसत आहे. त्याच्यामुळे जरुरी नाही की या पत्रामध्ये ज्या पद्धतीने जे आहे प्रमोशन किंवा या ठिकाणी ट्रान्सफर या 2 गोष्टीला इलेक्शन कमिशननं परवानगी दिली तशी शिक्षकांच्या बाबतीमध्ये देखील किंवा पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या मार्फत देखील तशीच परमिशन मिळेल किंवा आपल्याला जे आहे नियुक्त्या देखील या ठिकाणी देता येऊ शकतील किंवा ही जी भरती प्रक्रिया 1-1.25 वर्षापासून चालू असल्याकारणाने त्या ठिकाणी पुढच्या ज्या याद्या आहेत त्या देखील डिक्लेअर केल्या जाण्याची परवानगी मिळू शकते. हे तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये देखील कळणार आहे. 1 ते 2 दिवस आपल्याला किमान आणखीन प्रतीक्षा त्याकरिता करावी लागू शकते. परंतु या पत्राच्या हवाल्यानं फार जण जर का डिप्रेशनमध्ये गेलेले असेल तर त्या सर्वांनी जे आहे थोडंसं पॉझिटिव्ह विचार करा. आपलं जे काही प्रस्ताव आहे तो वेगळा आहे. फायनान्स डिपार्टमेंटचा जो प्रस्ताव होता तो थोडासा वेगळा होता. त्यामुळे आपण आता सर्वांनी या ठिकाणी पॅनिक न होता, फार जास्त भीतीचं वातावरण निर्माण न करता, सोशल मीडियावर अफवा न पसरवता आपण ज्या ईश्वराला मानतो आहोत त्या ईश्वराकडे प्रार्थना करणं की लवकरात लवकर जे परमिशन मिळू दे आणि परमिशन मिळाल्याच्या नंतर आठवड्याभरामध्ये ज्या काही पुढच्या याद्या असेल, कन्वर्टेडची यादी असेल किंवा विथ इंटरव्ह्यूची यादी असेल, 9वी ते 12वीची यादी असेल, सर्वच्या सर्व याद्या लवकरात लवकर लागाव्या आणि या भरतीवर जे काही संकट आहे ते संकट लवकरात लवकर टळू द्यावं.